संध्याकाळचे 5 वाजता आहेत. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. वैष्णवी हगवणे प्रकरणापासून पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली. वैष्णवी असो, मयुरी जगताप असो किंवा निलेश चव्हाण, या सर्व प्रकरणात पुणे पोलिसांनी कमालीचा हलगर्जीपणा केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता. वैष्णवीच्या बाळाच्या अपहरण प्रकरणातही पोलिसांनी कारवाईला चालढकल केली. निलेश चव्हाण विरोधातल्या तक्रारींबाबतही पोलिसांची भूमिका ही संशयास्पद ठरली. शशांकचे मामा आणि पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यामुळेच हगवणेंना वेळोवेळी बळ मिळाल्याचं दिसून आलं. वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणकोणत्या पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली, आपण एक नजर टाकूया. अनिल विभूते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बावधन. फरार राजेंद्र हगवणे हॉस्पिटलमध्ये दिसला होता पण त्याला ताब्यात घेतलं नाही, त्यामुळे त्यांची देखील भूमिका ही संशयात अडकली. तर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी पौड, हगवणेंची मोठी सून मयुरीला नोव्हेंबर 2024 मध्ये मारहाण झाली पण तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. पोलीस निरीक्षक विश्वजित गायंडे वारजे, 20 मे रोजी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी वारजे ठाण्यात पोहोचले होते. कसपटे कुटुंबीय मात्र आमची हद्द नसल्याचं सांगून त्यांनी तक्रार घेतली नाही. पोलीस निरीक्षक विजय विभूते, कसपटे कुटुंबीय पुन्हा बावधन पोलीस ठाण्यात पोहोचले होते, मात्र बाळाचा ताबा कोर्टातून मिळवण्याचा सल्ला त्यांनी दिला. आयुक्त विनयकुमार चौबे आणि उपायुक्त विशाल गायकवाड, बावधन पोलिसांचा कारभार हा दोघांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. मात्र या वरिष्ठ पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडली का असा सवाल उपस्थित होतोय. कारण आरोपींच्या अटकेनंतरची पत्रकार परिषद पोलिसांनी अवघ्या 1 मिनिट आणि 30 सेकंदात उरकली. पोलीस निरीक्षक नितीन गीते म्हाळुंगे, तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी मे 2024 मध्ये पहिली तक्रार दिली, मात्र प्रकरण आपापसात मिटवण्याचा त्यांनी सल्ला दिला. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर, प्रशांत येळवंडे प्रकरणात सुपेकरांचा पहिल्यापासूनच हस्तक्षेप होता आणि शशांकनेही देखील सुपेकरांच्या नावानं येळवंडेंना धमकी दिली होती. आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. नाजिम मुल्ला आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. नाजिम, खरं तर कुठल्या कुठल्या पोलिसांची काय भूमिका राहिली आपण प्रेक्षकांना दाखवलं. कदाचित ह्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली नसती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. दीपक, नक्कीच चित्र आज वेगळं असतं, कारण आपल्याला नोव्हेंबर 2024ला जावं लागेल. कारण वैष्णवीची मोठी म्हणजे कसपटे मयुरी, हगवणे कुटुंबियांची मोठी सून जी आहे मयुरी, हिनं ती तक्रार दिलेली होती. हगवणे कुटुंबियांनी त्यांना या ठिकाणी तिचा छळ केला या प्रकरणी. त्यावेळेला तिथं कारवाई झाली नाही आणि नंतर आपण बघितलं की वैष्णवी हगवणे हिचा कसा छळ झाला आणि तिनं टोकाचं पाऊल उचललं आणि जीव दिला. त्यावेळेला पण आपण बघितलं होतं की राजेंद्र हगवणे हे औंध रुग्णालयात होते जेव्हा त्यांचा मुलगा शशांक, पत्नी लता आणि मुलगी करिश्मा हिचा मेडिकल रिपोर्ट त्या ठिकाणी सुरू होता. तिथंही पोलिसांनी या ठिकाणी धाडस दाखवलं नाही. त्यानंतर निलेश चव्हाणचं आपण प्रकरण बघितलं. बाळ त्याच्याकडं होतं वैष्णवीचं 10 महिन्याचं आणि तिचा ताबा मिळवण्यासाठी हे जेव्हा त्या ठिकाणी गेले त्यांना बंदुकीनं जो धाक आहे त्या ठिकाणी दाखवण्यात आला. ते परत वारजे पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्यांनी हद्दीचा वाद सांगितला. मग बावधन पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी न्यायालयातून ऑर्डर आणण्याचा सल्ला दिला. आता जे बघतोय आपण प्रशांत येळवंडे, ज्यांचा JCBचा व्यवहार जो आहे तो हगवणे कुटुंबियांशी झाला होता आणि त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये मे 2024ला या ठिकाणी दाद मागितली होती. मात्र तिथंही त्यावेळेला गुन्हा दाखल झाला नाही आणि त्यांच्यावरती कारवाई झाली नाही. जेव्हा वैष्णवीचं प्रकरण समोर आलं मग प्रशांत येळवंडेंना बोलवून घेण्यात आलं आणि आता कारवाईला या ठिकाणी वेग आलेला आहे. त्यामुळे वेळोवेळी पोलिसांची भूमिका जी आहे ती या ठिकाणी संशयास्पद राहिलेली आहे. हलगर्जीपणा त्यांच्याकडून झालेला आहे हे दिसून येत आहे, परंतु अद्यापही एकाही अधिकाऱ्यावरती कारवाई जी आहे ती या ठिकाणी होताना दिसत नाहीये. त्यांच्यावरती कारवाई का होत नाहीये असा प्रश्न जो आहे तो वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित केला जातोय. ज्या पद्धतीनं मयुरी
हगवणे हिचा जो नोव्हेंबर 2024 मध्ये जर हगवणे कुटुंबियावरती कारवाई झाली असती तर कदाचित वैष्णवी या ठिकाणी आपल्यात असती आणि हे जे काही सगळे फरार आरोपी झाले त्याच्यामध्ये पण पोलिसांचा या ठिकाणी हलगर्जीपणा दिसलेला आहे आणि आत्ताचं जे आपण चाकण म्हाळुंगे या ठिकाणचं प्रकरण बघतोय त्यामध्येही प्रशांत येळवंडेला सुरुवातीला जो आहे तो कुणीही दाद या ठिकाणी दिली नाही. वैष्णवीचं प्रकरण आल्यानंतर दाद जे आहे ते या ठिकाणी मिळते. आता त्यात पण अटकेची कारवाई आता होणार आहे, परंतु पोलिसांच्या या सगळ्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत आणि त्यांच्यातल्या कुणावरती ही कारवाई होत नाही ही खरी चिंतेची बाब आहे. दीपक, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी नाजिम गृहमंत्री काही लक्ष घालतायत का? पुण्याचे पालकमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार काय नेमकी पावलं उचलतायत ते पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. जनतेची त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. पाहूयात पुढे नेमकं काय घडतंय. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.